हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज सकाळपासूनच बाहेर इतका मुसळधार पाऊस पडत होता ना की वातावरण एकदम गार आणि आल्हाददायी झालं होतं. या थंड हवेमुळे आज आविषला शाळेतच पाठवलं नाही. त्याने सुट्टी मारली. आता मुलं घरी असली की घरात काय माहोल असतो हे ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना वेगळं सांगायला नको. दोन्ही भावांची सकाळपासून घरात नुसता धिंगाणा मस्ती राडा सुरू होता. खेळायचे, भांडायचे, पण एकत्र यायचे. यातच माझा संपूर्ण सकाळपासून वेळ कसा गेला मला समजलंच नाही. बघता बघता दुपार झाली. 4ही वाजून गेले, पण घराची कामं काही थांबत नाही. माझी कामे सोबतीने चालूच होती. बाहेर पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता आणि मुलंही काही शांत बसत नव्हती. नंतर आवीचंही काहीतरी वेगळंच खेळणं चालू झालं. बघता बघता संध्याकाळ झाली. आहो पण आले होते. त्यांना म्हटलं, चला तुम्हाला मस्त असा कडक चहा करते. पण ते म्हणाले, नको थांब, मी चहाबरोबर मस्त अशी भेळ घेऊन येतो आणि मग गरम चहा आणि भेळ होऊन जाऊ दे, कारण बाहेर खूप पाऊसही पडत होता. ते म्हणे, मी बाजारात जाऊन भेळ घेऊन येतो, तोपर्यंत तू मस्त असा चहा ठेव. मी चहा ठेवला आणि ते भेळ घेऊन आले. ते भेळ घेऊन येईपर्यंत माझा चहा पण मस्त मी अद्रक आणि गवती चहा टाकून गरमागरम चहा त्यांना दिला. त्यांचं खाऊन झालं. बघते तर काय अचानक घड्याळाकडे लक्ष गेलं आणि वाटलं, अरे बापरे, लवकर जेवण बनवायला हवं, नाहीतर आज खूप उशीर होईल. म्हटलं, खाण्याच्या नादात वेळेकडे लक्षच गेलं नाही. हल्ली व्लॉगिंग आणि मुलांच्या मागे वेळ कधी निघून जातो मला कळतच नाही. त्यामुळे लेट होतं मला. पण आज मी थोडी हुशारी दाखवली आणि पटकन कुकर लावला, पीठ मळून घेतलं आणि स्वयंपाक करता करता साईड बाय साईड माझी भांडीही चालू होती. मग पटापट असं स्वयंपाक करत होती. आज मला मस्त अशी पौष्टिक पालकची डाळ असं करायचं होतं. छान मी पालक कुकरला लावला आणि 2 शिट्या काढल्या. त्याच्याबरोबर भातही लावून घेतला होता पटकन, कारण उशीर नको व्हायला ना, नाहीतर परत आहो मला ओरडले असते की परत आज लेट झालं जेवायला. पटपट अशी एक साईडला भांडीही घासत होती आणि डाळ पालकला फोडणी दिली. असं करत करत मी माझा स्वयंपाक आवरला आणि पसाराही आवरून घेतला. बघता बघता तासाभरात माझा स्वयंपाक तयार झाला. माझा स्वयंपाक तयार होताच मी त्यांना आवाज दिला. म्हटलं, अहो किती वाजले हो? ते म्हणे, का बरं ग, काय झालं? त्यांना हसायला आलं. ते म्हणे, काय ग, झाला का तुझा स्वयंपाक? मी म्हटलं, हो मग झाला. पण ते इतके शॉक झाले. म्हणे, इतक्या लवकर? 1 तास पण नाही झालं तुला स्वयंपाकाला लागून. मग मी म्हटलं, तुम्ही म्हणता ना रोज उशीर होतो, म्हणून मी आज पटकन स्वयंपाक बनवला. ते हसायला लागले. पण त्यांना काही भूक लागलेली नव्हती, कारण त्यांनी काही वेळापूर्वीच भेळ खाल्ली होती. मग मी माझं बाकीचं कामं आवरून मी दुपारी मस्त अशी मोगऱ्याची फुलं तोडली होती. मग ती वाया जातील म्हणून मी घेतलं मग तिचा गजरा करायला. छान असा गजरा बनवला. पण डोळे बघा बरं माझे कसे खराब झाले. किती वेळेस मी सुई ओवत होते, पण मला सारखी सुईमध्ये धागा जात नव्हता. अशा वेळी कळतं की आपले डोळे किती कमजोर झाले आहेत. त्यांची पण काळजी घेतली पाहिजे. मग मी एक साईडला गजरा बनवत होते, तर दुसऱ्या बाजूला युवांश कुठे शांत बसतो. त्यांनी लगेच काढले खेळण्याचा बॉक्स आणि सगळ्या घरात खेळण्या करून ठेवल्या. प्रत्येक वस्तू खेळत होता, काही मला देत होता. त्या टोप्या होत्या, त्या घालून बघत होता. काही ना काही त्याचा उद्योग चालूच होता. सगळीकडे पसारा केला. तोपर्यंत माझा गजरा बनून मी मस्त असा डोक्यात मारला आणि इकडे त्याचं खेळणं चालू होतं. आता काही तो थांबणार नव्हता. म्हटलं, होऊन जाऊ दे याचंही. मग त्याचं खेळून वगैरे झालं आणि मग जेवणाला बसायची वेळ झाली. मग दोघांनाही सांगितलं की घ्या आता आवरून. पण माझी दोन्ही मुलं खूप चांगली आहेत. आवीने सगळं काही आवरून घेतलं. त्याला बघून युवांशही आवरत होता. असं करता करता मी जेवणं वाढली. आम्ही जेवायला बसलो. आमची जेवणं वगैरे झाली. आता काय, मला फक्त जेवणाची भांडी राहिली होती, तेवढी मी आवरून घेतली. आज पावसामुळे माझा चक्कर पण कॅन्सल झाला होता.
मग घरातच बसल्या बसल्या आवराआवर करत होती. मुलं सारखी बेडशीट खराब करतात, काही ना काही सांडवत असतात. मग पटकन असं बेडशीट बदललं. आता अजूनच फ्रेश वाटत होतं मला. मी 4-5 दिवसातून बेडशीट बदलत असते, कारण आपल्या घरात लहान लहान मुलं असतात. त्यांच्यासाठी स्वच्छता ही खूप महत्त्वाची असते. तर मी त्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत असते. सगळं आवरून मला इतकं फ्रेश वाटत होतं की बस. तर मुलं घरात असली की वेळ कसा निघून जातो समजतच नाही. आईला मुलांच्या मागे मागे फिरावं लागतं. कधी त्यांच्या मागे काही वस्तू घेऊन पळताना फिरावं लागतं, तर कधी त्यांच्यासाठी जेवण घेऊन पळावं लागतं. कधी आई जेवायला बसली तर त्या जेवणावरूनही त्यांच्यासाठी उठावं लागतं. ही अशीच कसरत प्रत्येक आईचीही होत असते, हे काही नव्याने सांगायला नको. पण यातच खरा आनंद असतो. कधी कुठे दिवस जातो समजत नाही. हीच मुलं झोपली की घर शांत शांत होतं आणि मग करमत नाही. असं वाटतं कधी हे उठतील आणि परत यांचा धिंगाणा मस्ती चालू करतील. तर तुम्हाला माझा हा साधा आणि सोपा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत राहतील. तोपर्यंत थँक्यू सो मच आणि बाय बाय. थँक्यू.